फायनल अकाउंटचा फर्स्ट प्रॉब्लेम. आपण फायनल अकाउंटचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवायला सुरुवात ही आपल्या ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग नुसार नाही करत, तर आपल्याला जो फॉर्मॅट दिलेला आहे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट, त्या फॉर्मॅट नुसार आपण प्रॉब्लेमला सोडवण्याला सुरुवात करतो. म्हणजे जनरली आपण 12वी पर्यंतचे जे फायनल अकाउंट शिकलेलो आहोत त्यामध्ये आपण ट्रायल बॅलन्सचे जे एक एक आयटम आहेत त्या वाईज पोस्टिंग करायचो, पण कंपनीज फायनल अकाउंट जे आहे ते फॉर्मॅट नुसार आपल्याला पोस्टिंग करावं लागतं आणि त्यानुसार सोल्युशन तयार करावं लागतं. यामध्ये जो सिंगल आयटम असेल तो आपण डायरेक्ट स्टेटमेंटला घेतो आणि एकापेक्षा जास्त आयटम असेल तर त्याची आपण वर्किंग नोट तयार करतो. मग बघा तुम्हाला समोर सर्वांना बॅलन्स शीटचा फॉर्मॅट दिसतोय. बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे त्यानुसार फर्स्ट आयटम जो आहे तो आहे शेअर कॅपिटल. मग आता शेअर कॅपिटल मध्ये आपल्याला अस्मिता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचा जो प्रॉब्लेम दिलेला होता त्यात शेअर कॅपिटल मध्ये ऑथराइज कॅपिटल पण दिलेलं होतं आणि इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल पण होतं, ऑल सिनॅरिओज दिलेले होते. त्यामुळे आपण काय केलेले त्याची वर्किंग नोट तयार केलेली आहे. म्हणून वर्किंग नोट जी आहे ती आपण अगोदर बघणार आहोत. जेवढे आयटम कॅपिटलशी रिलेटेड आहेत ते सर्व आपण त्या वर्किंग नोट फर्स्टला अगोदर दाखवून घेतलेले. बघा वर्किंग नोट, आपली पहिली वर्किंग नोट, नोट नंबर 1 शेअर कॅपिटल. त्यामध्ये आपण आधी ऑथराइज कॅपिटल दाखवलेलं आहे 6 लाख रुपये, जे आपल्याला प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलेलं होतं. त्यानंतर इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं होतं. हा ट्रायल बॅलन्स एकत्र होता, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. मग 40,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच इनर कॉलमला 4 लाख रुपये घेतले आणि त्यातून जो फर्स्ट आयटम आपल्याला कॉल सिनॅरिओजचा दिलेला होता तो लेस केला 7,500 रुपये. त्यानंतर बेरीज वजाबाकी करून आउटरला दाखवले 3,92,500 रुपये आणि ऑथराइज कॅपिटल आपण टोटलला घेत नाही, म्हणून जे 3,92,500 आहे तेवढीच आपण वर्किंग नोटची आपल्या टोटल दाखवली 3,92,500. त्यानंतर आपण आपल्या बॅलन्स शीट कडे गेलो आणि बॅलन्स शीट मध्ये आपला जो हा आयटम होता 3,92,500चा तो आपण बॅलन्स शीटला पोस्टिंग केलेला आहे. बघा शेअर कॅपिटलच्या समोर नोट नंबर 1 3,92,500 रुपये, 3,92,500 रुपये. त्यानंतर सेकंड हेडिंग आहे रिझर्व्ह अँड सरप्लसचं. सेकंड हेडिंग आहे रिझर्व्ह अँड सरप्लसचं. रिझर्व्ह अँड सरप्लस साठी आपण पुन्हा नोट घेतली, कारण की रिझर्व्ह अँड सरप्लसला सर्व प्रकारचे रिझर्व्ह आणि सर्व प्रकारचे जे फंड्स आहेत ते ट्रान्सफर होतात, फक्त प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड हा ट्रान्सफर होत नाही. मग आपण 2 नंबरची नोट घेतली रिझर्व्ह अँड सरप्लसची. ही नोट अशी आहे की ती प्रॉब्लेम संपतो ज्या वेळेला त्यावेळेला सगळ्यात शेवटी बेरीज होते त्याची, कारण यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट देखील ट्रान्सफर करायचा असतो. त्यामुळे आपण जी सेकंड वर्किंग नोट आहे ती नोट घेतलेली आहे रिझर्व्ह अँड सरप्लसची. रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोटसाठी हेडिंग दिलं आपण नोट नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यामध्ये जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केलेला आहे 25,000 रुपये. एकच आयटम होता रिझर्व्हचा, तो ट्रान्सफर केला 25,000 रुपये. ह्या नोट मध्ये आपण नंतर जो आपला नेट प्रॉफिट येणार आहे तो देखील दाखवणार आहोत, पण सध्या इथे नेट प्रॉफिट आपला आता लगेच येणार नाही. जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट आपलं क्लोज होईल त्यानंतर नेट प्रॉफिट येईल. त्यामुळे आपण फक्त जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केला 25,000 रुपये 2 नंबरच्या नोटला. या नोटची आपण लगेच बेरीज केलेली नाही. त्यानंतर पुढचं जे हेडिंग आहे आपलं त्या हेडिंग कडे गेलो बॅलन्स शीटच्या. बघा बॅलन्स शीटला फर्स्ट जे हेडिंग होतं ते होतं कॅपिटलचं. त्यासमोर आपण कॅपिटल पोस्टिंग केलं. 2 नंबरचं रिझर्व्ह अँड सरप्लसचं आहे, त्याला आपण ज्या वेळेला रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट कंप्लीट होईल त्यावेळेला पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर पुढचं हेडिंग जे आहे ते आहे मनी रिसिव्ड अँड अगेन्स्ट शेअर वॉरंट. हे आपण आलेलाच नाही आयटम, त्यामुळे तो पोस्टिंग केलेला नाही. त्यानंतर शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग हा आयटम देखील आलेला नाही, त्यामुळे आपण तो देखील पोस्टिंग केलेला नाही. त्यानंतर नॉन करंट लायबिलिटी मध्ये 4 हेडिंग आहेत, त्यापैकी आपल्याला फक्त हे जे पहिलं हेडिंग आहे लॉंग टर्म बॉरोइंग्स ते फक्त वापरायचं आहे. यामध्ये आपण डिबेंचर्स घेतो किंवा बँक लोन जे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचं असतं किंवा ज्याला पिरियड मेन्शन केलेला असतो असं बँक लोन घेतो. आता इथे
तुम्हाला रिझर्व अँड सरप्लस पुढे काहीतरी अमाऊंट दिसेल, पण ती आता तुम्ही पाहू नका, कारण आपल्याला ती नंतर दाखवायची आहे. बघा, लॉंग टर्म बॉरोइंगच्या समोर ट्रान्सफर केले आपण 3 लाख रुपये, जे डिबेंचरचे होते. एकापेक्षा जास्त आयटम नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट पोस्टिंग केले लॉंग टर्म बॉरोइंग समोर 3 लाख रुपये. त्याची नोट घेतलेली नाही, ती अमाऊंट आहे डिबेंचरची. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही कंसामध्ये जी डिबेंचर्स आहेत ते नाव लिहिलं तरी चालेल. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज मध्ये 4 आयटम आहेत: शॉर्ट टर्म बॉरोइंग्स, ट्रेड पेएबल, अदर करंट लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. त्यातलं पहिलं जे आहे शॉर्ट टर्म बॉरोइंग्स, यामध्ये आपण घेत असतो डिपॉझिट्स, त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर, किंवा बँक लोन ज्याला पिरियड मेन्शन नाही आहे ते आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये घेत असतो. त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम मधला जो ट्रायल बॅलन्स आहे तो चेक करावा लागेल. बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये कॉल सिनॅरिओस, प्रीमायसेस, प्लांट अँड मशिनरी, इंटरिम डिव्हिडंड, स्टॉक, डिपॉझिट येतोय का बघायचा, बँक लोन येतोय का बघायचं, किंवा बँक ओव्हरड्राफ्ट येतोय का ते बघायचं. यामध्ये नाहीये. पुढचं बघू. बघा, यामध्ये आता आपण 6% डिबेंचर पोस्टिंग केलेले आहेत 3 लाख रुपये. त्याच्याच खाली फिक्स डिपॉझिट ऍक्सेप्टेड फ्रॉम पब्लिक 25,000, 25,000 रुपयाचं फिक्स डिपॉझिट आहे. डिपॉझिट आहे म्हणून आपण ते शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर दाखवणार आहोत. एकापेक्षा जास्त आयटम असतात तर नोट घेतली असती, पण सिंगल आयटम असल्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग करायचं आहे. त्यानंतर ट्रेड पेएबल समोर आपण ही जी क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 50,000 रुपये ती दाखवणार आहोत. बघा, आपण शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर अमाऊंट टाकलेली आहे. इथपर्यंत आलो होतो आपण. त्यानंतर शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर 25,000 रुपये लिहिले. हे आहेत आपले फिक्स डिपॉझिटचे. एकच आयटम आहे त्यामुळे नोट नाही घेतलेली. ट्रेड पेएबल म्हणजे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पण सिंगल आयटम आहे त्यामुळे नोट नाही घेतलेली. डायरेक्ट ट्रेड पेएबल समोर आपण 50,000 रुपये पोस्टिंग केले. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज मध्ये काय पोस्टिंग करायचं, तर ज्या लायबिलिटीज आहेत परंतु वरच्या हेडिंग मध्ये आलेल्या नाहीत त्या सर्व इथे पोस्टिंग होतील. उदाहरणार्थ बिल्स पेएबल असेल, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, ऍडजस्टमेंट मध्ये असतील किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये असतील, त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड असेल, तर हे आपण सर्व इथे अदर करंट लायबिलिटीला पोस्टिंग करणार आहोत. त्यासाठी पुन्हा प्रॉब्लेम पहा. ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मध्ये काय काय आलेलं आहे, ज्या लायबिलिटीज आहेत आतापर्यंत पोस्टिंग झालेल्या नाहीत ह्या सर्व ऍसेट्स आणि खर्च आहेत. त्यानंतर पुढे बघूयात. बघा, डिबेंचर इंटरेस्ट पेड आहे 9,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला प्रोव्हाइड इंटरेस्ट अक्रूड ऑन डिबेंचर म्हटलंय, म्हणजेच आउटस्टँडिंग आहे. तर हे आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपला अदर करंट लायबिलिटीला येईल. त्यानंतर बिल्स पेएबल पण दिलेले आहेत त्यामुळे 2 आयटम आपले अदर करंट लायबिलिटीला येतील. एक येईल इंटरेस्ट अक्रूड ऑन डिबेंचर म्हणजेच आउटस्टँडिंग इंटरेस्ट डिबेंचर वरचं, आणि एक आयटम येईल आपला बिल्स पेएबल. 2 आयटम आहेत म्हणून आपण त्याची नोट घेणार आहोत. नोट घ्या. अदर करंट लायबिलिटीज, त्यामध्ये बिल्स पेएबल जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले होते ते पोस्टिंग केलेले आहेत 13,000 रुपये, 13,000. त्यानंतर आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 6% 3 लाखावर 18,000 रुपये येतं. त्यापैकी ट्रायल बॅलन्स मध्ये पेड दिलेला आहे 9,000 रुपये. मग द्यायचं किती राहिलं, तर निम्म द्यायचं राहिलं, म्हणजे 6 महिन्यांचं 9,000 रुपये. म्हणून इन ब्रॅकेट मध्ये आपण दाखवलं 6% ऑन 3 लाख फॉर 6 मंथ. 6% 3 लाखावर 6 महिन्यांसाठी हे 9,000 रुपये. 18,000 एकूण इंटरेस्ट होतं, त्यापैकी 9,000 पेड आहे म्हणजेच 9,000 आउटस्टँडिंग आहे. याचा सेकंड इफेक्ट आपण नंतर फायनान्स कॉस्ट मध्ये देणार आहोत. मग 13,000 आणि 9,000 बेरीज केली, बेरीज आली 22,000. अदर करंट लायबिलिटीच्या नोटची बेरीज आली 22,000. त्यानंतर आपण परत बॅलन्स शीटच्या स्टेटमेंट कडे गेलो आणि बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला जी बेरीज आहे ती लिहून टाकली. अदर करंट लायबिलिटी समोर नोट नंबर 3 आणि अमाऊंट मध्ये 22,000. त्यानंतर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये 2 आयटम येतात. एक येतो प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि एक येतो प्रपोज्ड डिव्हिडंड.
पण त्या दोनही आयटम ट्रायल बॅलन्स मध्ये पण नाहीयेत आणि ऍडजस्टमेंट मध्ये पण नाहीये. ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरिम डिव्हिडंड आहे पण प्रपोज डिव्हिडंड नाहीये, त्यामुळे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन समोर काहीच येणार नाही. इथे आपली लायबिलिटी साइड संपली. आता ही टोटल आलेली आहे कारण की त्यात अॅनिमेशन आहे, पण ती तुम्ही पाहू नका, ही आपण नंतर पाहणार आहोत. आता ऍसेट साइड बघा. ऍसेट साइडला पहिला आयटम आहे नॉन करंट ऍसेट म्हणजेच लॉंग टर्म ऍसेट. त्यात फर्स्ट फिक्स ऍसेट, आणि फिक्स ऍसेट मध्ये आपण टँजिबल ऍसेट म्हणजे अशा ऍसेट घेतो की जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात, ज्यावर डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं, अशा ऍसेट्स आपण टँजिबल ऍसेटच्या नोटच्या अंडर घेणार आहोत. त्यासाठी तुमचा प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम मध्ये बघा प्रिमायसेस आहे, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आहे, त्यानंतर फिक्स्चर आहेत. अशा 3 ऍसेट्स आहेत बघा, इकडे नाहीये. 3 ऍसेट्स आहेत आणि 3 पैकी एका ऍसेटवर ऍडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी बाय 10%. मग ह्या तीनही ऍसेट्स आपण फिक्स ऍसेट मध्ये टँजिबल ऍसेटची जी नोट आहे ती घेणार आहोत, त्यामध्ये पोस्टिंग करणार आहोत आणि प्लांट अँड मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. मग त्यासाठी नोट कडे या. नोट नंबर आपला आता 4 आहे. टँजिबल ऍसेट्स. टँजिबल ऍसेट मध्ये तीनही ऍसेट घ्या, त्यापैकी प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिसिएशन आहे. प्रिमायसेस 3 लाख रुपये. प्लांट अँड मशिनरी आपण इनर कॉलमला घेतलेली आहे 3,30,000 रुपये आणि त्यातून डेप्रिसिएशन 10% म्हणजे 33,000 रुपये वजा करून आउटरला घेतलेले आहेत 2,97,000 रुपये. त्यानंतर फिक्स्चर घेतलेले आहेत 7,200 रुपये. 3 टँजिबल ऍसेट होत्या, त्यापैकी एकावर डेप्रिसिएशन होतं, मग डेप्रिसिएशन मायनस केलेलं आहे आपण आणि तीनही ऍसेट्स टँजिबल ऍसेटच्या नोटला घेतल्या. त्यानंतर यांची बेरीज केली, बेरीज आलेली आहे 6,04,200 रुपये. प्रिमायसेस 3 लाख, प्लांट अँड मशिनरी इनर कॉलमला घेतली 3,30,000, त्यातून डेप्रिसिएशन मायनस केलं 33,000 रुपये, मायनस करून आउटरला आले 2,97,000 रुपये. त्यानंतर फिक्स्चर घेतले 7,200 आणि त्यानंतर त्यांची बेरीज केलेली आहे, बेरीज आलेली आहे 6,04,200 रुपये. आता ही जी टोटल आहे ती घ्या बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला आपल्या स्टेटमेंटला, बॅलन्स शीटच्या फिक्स ऍसेट जे आहेत त्यामध्ये टँजिबल ऍसेट आहे. टँजिबल ऍसेट मध्ये आपण ही टोटल घेणार आहोत. टँजिबल ऍसेट समोर नोट नंबर 4 अमाऊंट मध्ये 6,04,200 रुपये. त्यानंतर इनटँजिबल ऍसेट मध्ये जनरली येणार आयटम असतो गुडविल. आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये गुडविल दिलेला आहे, गुडविलची अमाऊंट आपण इनटँजिबल ऍसेटच्या समोर घेणार आहोत 25,000 रुपये. त्यानंतर कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस हा ट्रायल बॅलन्स मध्ये आलेला नाही, त्यामुळे या समोर कोणती अमाऊंट लिहू नका, त्यासमोर डॅश करा. त्यानंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट कोणतीही असेल, गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा इन्व्हेस्टमेंट, ती आपण या समोर दाखवणार आहोत. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट आलेली नाही, त्यामुळे त्यासमोर पण डॅश करायची. त्यानंतर लॉंग टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस प्रॉब्लेम मध्ये देतच नाही, त्यामुळे या समोर पण डॅश करायची. त्यानंतर अदर करंट ऍसेट मध्ये आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर असे आयटम घेतो. त्यापैकी ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याकडे काय आलेलं आहे ते आपण अगोदर बघू. बघा ट्रायल बॅलन्स मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आलेले आहेत, एकच आयटम आहे आणि त्यावर ऍडजस्टमेंट आहे बघा, सेकंड ऍडजस्टमेंट, राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ₹500. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिलेले आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये, त्यातले 500 रुपये राईट ऑफ करायला सांगितलेत म्हणजे काढून टाकायला सांगितले, त्यामुळे आपण त्याची नोट घेणार आहोत. मग नोट घ्या. अदर नॉन करंट ऍसेट नोट नंबर 5. अदर नॉन करंट ऍसेट, त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इनर कॉलमला घेतले आपण. त्यानंतर लेस रिटर्न ऑफ 500 रुपये सांगितलेले होते ऍडजस्टमेंट मध्ये, लेस करून आउटरला 4,500 रुपये, बेरीज तेवढीच येईल 4,500 रुपये.
पुन्हा बॅलन्स शीटला या आणि बॅलन्स शीटला ही जी आपण अमाऊंट घेतलेली आहे अदर नॉन करंट ऍसेटची ती दाखवा. बघा, अदर नॉन करंट ऍसेट समोर 4500 आणि नोट नंबर 5. नोट नंबर 5. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे करंट ऍसेट. करंट ऍसेट मध्ये पहिला आयटम आहे करंट इन्व्हेस्टमेंट. प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये त्यामुळे डॅश करा. त्यानंतर इन्व्हेंटरी समोर आपण क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घेणार आहोत जी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे 95,000. 95,000 क्लोजिंग स्टॉक समोर लिहिले. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल मध्ये आपण डेटर्स घेतो, बिल्स रिसिवेबल घेतो. त्यानंतर डेटर्सवर जर आरडीची ऍडजस्टमेंट असेल किंवा अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट असेल तर ती करतो. ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याकडे काय आलेलं आहे ते पाहू आपण. बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये सन्ड्री डेटर्स आहेत. बिल्स रिसिवेबल बघूयात आहेत का. बिल्स रिसिवेबल नाही आहेत, परंतु आरडीची ऍडजस्टमेंट आहे. बघा, ऍडजस्टमेंट मध्ये आरडीडी आहे 5% ऑन डेटर्स, म्हणून नोट घ्यायची आहे. नोट नंबर 6. नोट नंबर 6 ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल त्यामध्ये घ्या सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला 87,000 लेस आरडीडी 5%. 87,000 वर 5% 4,350 रुपये लेस करून आउटरला 82,650 रुपये. तेवढा एकच आयटम होता त्यामुळे बेरीज केली 82,650 रुपये. त्यानंतर त्याचा इफेक्ट दिला आपण आपल्या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 6 82,650 रुपये. त्यानंतर पुढचे हेडिंग आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटला आपण घेतो कॅश आणि कॅश ॲट बँक. त्यापैकी दोनही आयटम आलेले आहेत त्यामुळे त्याची नोट घ्यावी लागेल. नोट नंबर 7. नोट नंबर 7 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. त्यामध्ये घ्या कॅश इन हँड 750 रुपये आणि कॅश ॲट बँक 39,900 रुपये. दोन्हींची बेरीज करा 40,650 रुपये. ही बेरीज तुमच्या बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर दाखवा 40,650 रुपये. 40,650 रुपये. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस समोर जनरली प्रीपेड एक्सपेन्सेस येतात, पण ऍडजस्टमेंट मध्ये किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले नाही त्यामुळे त्यासमोर डॅश करा. त्यानंतर अदर करंट ऍसेट समोर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम येतो, पण प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंटच नाही त्यामुळे इंटरेस्टचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यासमोर पण डॅश करा. बॅलन्स शीटचे जेवढे आयटम होते तेवढे सर्व पोस्टिंग झालेले आहेत. आता प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटकडे या. ही बेरीज आपण नंतर दाखवणार आहोत. प्रॉफिट अँड लॉसचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये फर्स्ट आयटम आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर सेल्सची अमाऊंट लिहा 4,15,000 रुपये. त्यातून एक्साइज ड्युटी लेस करायची असते, पण प्रॉब्लेम मध्ये एक्साइज ड्युटी नाहीये त्यामुळे डॅश करा. त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट तेवढाच येईल 4,15,000 रुपये. त्यानंतर अदर इन्कम मध्ये आपण डिस्काउंट रिसिव्ह, कमिशन रिसिव्ह, रेंट रिसिव्ह या प्रकारचे आयटम किंवा शेअर ट्रान्सफर फी घेत असतो, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये कोणताही इन्कम नाहीये त्यामुळे ही जी बेरीज आहे 4,15,000 रुपये तीच आपण खाली घेतलेली आहे. ह्या दोन्ही बेरजा करायच्या नाही. ही रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन ग्रॉस होता त्यातून एक्साइज ड्युटी लेस करून हा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट आलेला आहे त्यामुळे हीच अमाऊंट खाली घ्यायची टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या समोर. त्यानंतर एक्सपेंडिचर साइड चालू होते. एक्सपेंडिचर मध्ये फर्स्ट आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. जेव्हा रॉ मटेरियल दिलेला असतो प्रॉब्लेम मध्ये तेव्हाच आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम घेतो, पण प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियल नाहीये त्यामुळे या समोर डॅश केली. त्यानंतर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड समोर आपण परचेसेसची अमाऊंट घेतो
आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये परचेसेसची अमाऊंट दिलेली आहे, ती बघूयात आपण. बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये परचेसेस 1,85,000 रुपये ते आपण परचेसेस समोर दाखवणार आहोत आणि ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करून जो बॅलन्स येईल तो चेंज इन इन्व्हेंटरी समोर दाखवणार आहोत. बघा, परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड समोर परचेसेसची अमाऊंट लिहिली, रिटर्न्स असते तर आपण लेस केले असते. 1,85,000 रुपये परचेसेस आहेत. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरी समोर आपण ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करून लिहिला. ओपनिंग स्टॉक 75,000 होता, क्लोजिंग स्टॉक 95,000 होता. मग 75,000तून 95,000 वजा केले म्हणजे मायनस मध्ये उत्तर आलं, म्हणून आपण कंसामध्ये टाकलेले आहेत 20,000 रुपये, कंसात 20,000. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसला आपण घेतो सॅलरीज, वेजेस, बोनस, त्यानंतर स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. त्यापैकी जे काही प्रॉब्लेम मध्ये आलेलं असेल ते आपण इथे दाखवणार आहोत. पण एकापेक्षा जास्त आयटम असेल तर मात्र नोट घ्यावी लागेल. बघा, वेजेस आहेत आणि सॅलरी आहे, 2 आयटम आहेत, त्यामुळे त्याची नोट घ्यायची. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस नोट नंबर 8, त्यामध्ये आपण 2 आयटम दाखवणार आहोत. वेजेस 84,865 रुपये आणि सॅलरी 14,500 रुपये. वेजेस 84,865, सॅलरीज 14,500 and then total of working note 99,365, 99,365 रुपये एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसची टोटल आलेली आहे. ही घ्या तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या समोर 99,365 रुपये. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण सर्व प्रकारचं इंटरेस्ट घेत असतो, व्याज. तर ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला डिबेंचर इंटरेस्ट आलेलं आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये त्यावर एक ऍडजस्टमेंट सांगितलेली आउटस्टँडिंगची, म्हणून आपण नोट घेणार आहोत. नोट नंबर 9 फायनान्स कॉस्ट, त्यामध्ये आपण 2 आयटम दाखवणार आहोत. एक आहे ट्रायल बॅलन्स मधला इंटरेस्ट पेड ऑन डिबेंचर, इनर कॉलमला 9,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मध्ये जे आउटस्टँडिंग इंटरेस्ट सांगितलं होतं 6 महिन्यांचं ते आपण ऍड करणार आहोत 9,000 रुपये. ऑलरेडी ह्या आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट आपण बॅलन्स शीटला करंट लायबिलिटीज मध्ये दाखवलेला आहे. दोन्हींची बेरीज करून आउटरला 18,000 रुपये, नोटची बेरीज येईल 18,000 रुपये. फायनान्स कॉस्टची नोट घेतली, त्याची बेरीज आलेली आहे 18,000 रुपये. त्याला आपण इंटरेस्ट दाखवलं ट्रायल बॅलन्स मधलं 9,000 आणि ऍडजस्टमेंट मधले आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऍड केलं 9,000, टोटल 18,000. हे 18,000 कसे आलेले आहेत तर 6% 3 लाखावर कॅल्क्युलेट केले, ते 18,000 येत होते, त्यापैकी 9,000 पेड होतं, म्हणजेच 9,000 रुपये देणं बाकी होतं, म्हणून 9,000 आधीचं पेड प्लस आउटस्टँडिंग देणे बाकी 9,000 ऍड केले, टोटल 18,000 आली. नोटची टोटल पण 18,000 आली. ती आपण दाखवणार आहोत आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला फायनान्स कॉस्टच्या समोर. फायनान्स कॉस्टच्या समोर 18,000. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये आपण डेप्रिसिएशन घेतो आणि अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ ची ऍडजस्टमेंट आलेली होती, तिचा एक इफेक्ट आपण इथे घेणार आहोत. मग त्यासाठी पुढची नोट घ्या. नोट नंबर 10. नोट नंबर 10 डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. त्यामध्ये डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरीचा सेकंड इफेक्ट दाखवा. एक इफेक्ट ऑलरेडी आपण टँजिबल ऍसेट मध्ये प्लांट अँड मशिनरी मधून डेप्रिसिएशन मायनस केलेले आहे आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ 500 रुपये दाखवा. याचा देखील एक इफेक्ट आपण अगोदर दिलेला आहे, अदर नॉन करंट
ऍसेट म्हणून आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घेतले आणि त्यातून 500 रुपये लेस केलेले आहेत. हा सेकंड इफेक्ट आहे. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 33,000 रुपये आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ 500 रुपये. दोन्हींची बेरीज करा, 33,500 रुपये. आपल्या बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे, सॉरी प्रॉफिट अँड लॉसचा, तिथे डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर दाखवा, 33,500 रुपये. त्यानंतर लास्ट अदर एक्सपेन्सेसचे हेडिंग आहे. आता ट्रायल बॅलन्स मध्ये जेवढे खर्च राहिलेले आहेत पोस्टिंग करायचे, ते सर्व खर्च किंवा ऍडजस्टमेंट मधल्या काही इफेक्ट्स राहिलेले असतील आरडीचा वगैरे, तो इफेक्ट आपण अदर एक्सपेन्सेसला देणार आहोत. मग अदर एक्सपेन्सेसची नोट घ्या. ही लास्ट नोट आहे आपली, नोट नंबर 11. अदर एक्सपेन्सेस मध्ये आपण राहिलेले खर्च घेतोय. त्यामध्ये फर्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस 16,835 रुपये. त्यानंतर फ्रेट अँड कार्टेज 13,115 रुपये. त्यानंतर डायरेक्टर फीज 5,725 रुपये. त्यानंतर बॅड डेट्स 2,110 रुपये. त्यानंतर आरडीडी न्यू म्हणजे ऍडजस्टमेंट मधली इनरला घेतली, त्यातून ट्रायल बॅलन्स मधली म्हणजे ओल्ड मायनस केली, लेस आरडीडी ओल्ड 3,500 लेस करून आउटरला नेट इफेक्ट 850 रुपये. त्यानंतर नोटची बेरीज केली 38,635 रुपये. ही बेरीज आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला दाखवणार आहोत. अदर एक्सपेन्सेस समोर 38,635 रुपये. त्यानंतर एक्सपेन्सेसची बेरीज केली, म्हणजे परचेसेसची जी अमाऊंट होती 1,85,000, तिथून बेरीज करत आलो, ती बेरीज आली 3,54,500 रुपये. आता आपल्याकडे टोटल रेव्हेन्यू होता, मागच्या स्लाइडला जाऊन पाहू आपण. बघा टोटल रेव्हेन्यू होता 4,15,000 रुपये आणि एक्सपेन्सेसची बेरीज आपण इथून 1,85,000 पासून केलेली आहे. मग एक्सपेन्सेस जे आहेत ते आपले आलेले आहेत, टोटल बेरीज 3,54,500. 4,15,000तून 3,54,500 मायनस करा, जो येईल तो असणार आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. तो आलेला आहे 60,500 रुपये. त्यातून टॅक्स वजा करायचा असतो, पण टॅक्सची ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे प्रॉफिट आफ्टर टॅक्स तेवढाच आला 60,500 रुपये. त्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये एक प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स होता मागच्या वर्षीचा, तो आपण इथे घेतला. ऍड प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन समोर 14,500 रुपये. आता ह्या दोन्हींची बेरीज केली, बेरीज आली 75,000 रुपये. 60,500 अधिक 14,500. त्यानंतर अप्रोप्रिएशन मध्ये आपण जो ट्रायल बॅलन्स मध्ये एक इफेक्ट एक आयटम पोस्टिंगचा राहिलेला होता, इंटरिम डिव्हिडंड, तो दाखवणार आहोत. लेस अप्रोप्रिएशन. तुम्ही ज्या वेळेला फॉर्मॅट लिहितात त्यावेळेला अप्रोप्रिएशनच्या खाली जागा सोडत जायची. प्रॉब्लेम नुसार अप्रोप्रिएशन मध्ये कोणता आयटम येईल तो चेंजिंग असतो, त्यामुळे एक साधारणपणे 3 ते 4 ओळी सोडत जायचे अप्रोप्रिएशन साठी. इथे एकच आयटम होता इंटरिम डिव्हिडंड पेड ट्रायल बॅलन्स मध्ये, तो आपण इथे पोस्टिंग केला 37,500 रुपये. त्यानंतर 75,000तून 37,500 मायनस केले आणि आपला नेट प्रॉफिट आलेला आहे कॅरीड डाऊनचा 37,500 रुपये. 75,000तून 37,500 मायनस करून बॅलन्सिंग फिगर आहे 37,500 रुपये. त्यानंतर आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली दाखवायचं असतं, म्हणून ही जी 75,000 रुपये टोटल आहे हीच आपण खाली दाखवली 75,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची स्टेटमेंटची टॅली टोटल. आता हे जो नेट प्रॉफिट आलेला आहे 37,500, हा आपण आपल्या 2 नंबरची जी नोट आहे तिथे पोस्टिंग करणार आहोत, कारण की ती जी नोट आहे ती आपण अजून क्लोज केलेली नाही, त्यामुळे आपली जी 2 नंबरची नोट आहे तिथे या रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट आहे 2 नंबरची, तिथे आपण आलो. तिथे ऑलरेडी जनरल रिझर्व्ह पोस्टिंग केलं होतं 25,000 रुपये. त्यानंतर नेट प्रॉफिट पोस्टिंग करा 37,500 रुपये आणि आता ह्या नोटची बेरीज करा 62,500. ही आपण आपल्या बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला दाखवणार आहोत. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला बघा इथे रिझर्व्ह अँड सरप्लस समोर 62,500 रुपये. त्यानंतर बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड म्हणजे इथपर्यंत यांची बेरीज केली आपण, ती आली 8,52,000. त्यानंतर ऍसेट साइडला जे आयटम आपण पोस्टिंग केले होते त्याची पण आपण बेरीज केली, ती पण आली 8,52,000.
म्हणजे आपला अस्मिता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचा प्रॉब्लेम 8,52,000 टॅली झालेला आहे.